श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जन्नीसी आम्हा एका निरोप देसे अनित्य शरीर तुझा नशी काय भरवसा जीवित्वाचा एखादा असे चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी भरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कवन भरवसा देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर जनवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे राहटावे जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुवा उद्देश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य उणे होत असे क्षणोक्षणी करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी परेसा जैसा सूर चाले निमिष होता शीघ्र काळे 22 सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे देहासी विश्वासू नाही परेसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन जाती उदका परतो न येता जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही व्रता गेला दिवस पायी तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ जैसे सुसरे मनुष्यासी भक्षिती होय पर्यसी तैसे या शरीरासी वार्धक्य भक्षी पर्यसी या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वज्जनी आम्हा काहोवरची सिजननी काय बुद्धी भरवी असे ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जनक जनिका विस्मय करती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करत असे नमन देवा निरूपिले ज्ञान विनंती माझी परिथावी तू निरोपिले अम्मासी पुत्र चारी होतील ऐसे विश्वास नवे गा मानसी कुळदेवता पुत्र राया जववरी होय एकसुत तवर राहावे समीपत निरोप नेदी तववरी सत्य म्हणून विनवी तय वेळे माझे वचन वेरुनी जरी जाशील निघोनी प्राण देईन तक्षणी हा निश्चय उदारी पुत्र नवसी तू आम्हासी अमुचे कुळदैवत होसी सत्य करी या वचनासी बोला मुचे दातारा बोला पुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलते हसून आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषोनी मग न राहे ऐक जननी बोला आपले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसे करून या निगुती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गाभोवतांशी नगर लोक विस्मय करती अभिनव झाले असे म्हणती बाळ पाहावं वर्ष साती वेदचारी सांगत असे विद्वान नाहुने विद्वान विद्यार्थी तिन्ही लोक पडती शास्त्री जय म्हणविती तेही येती शिकावया येणे परितया घरी राहिले गुरु प्रति करी माता झाली गरोदरी महानंद करतसे तव 9 मास झाली अंतर्वनी माता झाली प्रस्तुती पुत्र झाले युग्मख्याती अति सुंदर पर्यसा पुत्र झाले उल्हास थोर माता पिता संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐशा परी वर्ष एक त्रिमाशी झाले ते बाळक खेळवी तसे माता ऐक आपुले श्री गुरु तया जवळी जननी ऐक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निदाना पूर्णायुषी आहे ती जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाण आता आमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष कर रूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेती तयवेळी संतोषोनी माता पिता चरणावरी ठेविती माता स्वामी आमची कुळदेवता अशक्य आम्हा बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोहे वेष्टोन कामना नेनेची महिमान तुझे माया प्रपंच वेष्टोन तू ते जरी सूत म्हणून समयी निष्ठुर बोले वचनी क्षमा करणे स्वामिया तारकामचे वंशाशी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायात कडे करावे दातारा सगरावर जैसे गंगा तैसा तू आलासी चंगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे 42 आम्हा ठेविसी कवने परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन हे तरी केवी वाचो प्राणात्मजा ऐकोनी माता पित्याचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समय तुमचे मन स्मरण करेल तम्हासी स्मरण करता तुम्हाजवळी असेन जनी ती मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाग देत असे जन्मांतरेश्वराशी पूजा केली तू प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रेयायुक्त इह सौख्य होय ऐक देहांती जाना परम लोक पूजा करतपी नाक पुनर्जन्म
तुम्हा नाही तू आहार दिला, शंकर आम्हा करविला अवतार, वासना पुरेल तुझा भार, आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी, होईल ऐका वर्षतीसी जाओनी बद्री वनाशी, सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन तये वेळा, श्री गुरु निघाल्या वलेळा, नगर लोक येती सकाळ, माता पिता बोळविती, म्हणती समस्त नगर नारी, तपासी निघाला ब्रह्मचारी, होईल पुरुष अवतारी, मनुष्य देही दिसत असे 7 वर्षाचे बाळक देखा, वेद म्हणून अखिल शाखा, मनुष्य मात्र नवे ऐका, ऐसे म्हणती साधू जन, ऐसे त्या ते बोलोन, करता ती साष्टांग नमन, नाना परी स्तोत्र वचन, करते झाले अवतारा, नमन करुणी सकळिक, आले आपले क्रांतिक, पुढे जाती जनकी जनक, पुत्रासवे बोळवित, निज स्वरूप जननी सी, तविता झाला परेसी, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयासी, देखते झाले जनकजनी, त्रयमूर्तीचा अवतार झाला नरहरी, नर निज रूपे दिसे कर्पूर गौर, पाहता न मिले चरणासी, तो तारक विश्वासी, आम्हा उद्धारिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी, द्यावे म्हणून विनविती, ऐसे म्हणून माता पिता, चरणावरी ठेविती माता, अलिंगती श्री गुरुनाथा, स्नेह भावे करुण्या संतोषोनी, श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अति प्रीती, पुनर्दर्शन हो निश्चिती, देईन म्हणती तय वेळी, ऐसे तया संभाषोनी, निरोप घेतला तक्षणी, परतोनी आली जनक जनी, येती संतोषोनी मंदिरात, वरद मूर्ती श्री गुरुराना, निघाले जावया बद्रीवना, पातले आनंद कानना, वाराणसी क्षेत्रासी, अविमुक्त वाराणसी पुरी, क्षेत्र थोर सचराचरी, विश्वेश्वर अवतारी, अनुपम्य असे त्रिभुवनी, राहुनी आता असतानी, अनुष्ठित गुरु शिरोमणी, विश्वेश्वराचे दर्शनी, पूजा करते आत्माराम सनी, येणे परितयास्थानी, क्वचित काळ श्री गुरुमूर्ती, अष्टांग योगे करुणी तप करती पर्यसा, तया काशी नगरात तापसे असते, अनिक बहुत संन्यासी अति अवधूत, तप करती दारुण, तयात श्री गुरु ब्रह्मचारी, योगाभ्यास धुरंधरी, करता ती तपस्वी अभिनव करती मनात, म्हणती पहा हो ब्रह्मचारी, तप करतो नाना परी, कैसे वरागयाचे उदरी, निर्लिप्त असे पर्यसा, शरीर स्वास्थ नाही ऐसी यासी, योगी होय संन्यासी, स्नान करतो त्रिकाळेसी, मनी कर्णिका तीर्थात ऐसे अमित, स्तोत्र करीती समस्त संन्यासी, दर्शना येती वृद्ध होता एक येती, कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी, तपस्वी असे महामुनी, तो देखोनी आनैनी, स्नेह भावे भावित असे, म्हणे समस्त यतीश्वरांशी, न म्हणा नर ब्रह्मचारीसी, अवतार पुरुषाती तापसी, विद्ववंद्य दिसत असे वय धाकुटे, म्हणून नमन न कराल मुनी तुम्ही, प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी, आम्हा वंद्य असे देखा, वार्धक्यपणे आम्ही असे, वंदिता दुःख सकळांची, विशेष आम्ही संन्यासी, मूर्ख लोक निंदिती, या कारणे आम्ही असे विनवू परोपकारासी, संन्यास देता समस्तांशी, मती स्थिर होईल लोकानुग्रहा निमित्त, हा होय गुरु समर्थ, याचे दर्शन मात्रे पतित, पुनित होती पर्यसा, या कारणे बाळकाशी, विनवू आम्ही पर्यसी, आश्रम घ्यावा संन्यासी, पूजा करू एक भावे, म्हणून आले तयाजवळे, विनविता ते मुनी सकळी, ऐकत आपसी तो ममोळी, विनंती असे पर्यसा, लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा समस्ता उद्धारण, पूजा घेणे आम्हा करवी, या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करती सकळ जन, स्थापना करणार कवन, न दिसती भूमीवरी, यज्ञदान गावालंबन, संन्यास घेता अतिदुष्णा, पल पैतृक भ्रांतागना करू नये म्हणता ती, करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त, संन्यास मार्ग सिद्धांत वेदसम्मत विख्यात, पूर्वी ऐसे वर्तमानी, निषेध केला सकळे जन, श्री शंकराचार्य अवतारोने स्थापना केली पर्यसा, तयावरी इतके दिवस चालत मार्ग संन्यास, कली प्रबळ होता नाश, पुनरपी निंदा करता ती, आश्रमाचा उद्धार सकळ जना, उपकारास करावा कृपा सागर, म्हणती सकळ मुनी जन, ऐकून त्याची विनंती, श्री गुरुमूर्ती आश्रम घेती, वृद्ध कृष्ण सरस्वती, तयापासून पर्यसा, ऐसे म्हणता सिद्धमुनी, विनवित असे नामकरणी, संदेह होतो माझे मनी, कृपानिधी मुनी राया, म्हणती श्री गुरु तोची सद्गुरु, त्या ते झाला अनिक गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, कवने परी दिसत असे, सिद्ध म्हणत असे शिष्याशी, सांगेन याची स्थिती कैसी, पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ, केवी गुरु, 8वा अवतार श्रीकृष्णासी, सांदीपनी झाला गुरु, कैसे अवतार होताशी मानुषी,
तया परी राहटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती भवकाळीचा होता यती. म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धाशी स्वामी कथा निरोपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीशी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहुनी त्या तयासी दिदला बहुमान. कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण कुणाचे मूळपीठ ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ अत्यंता. गुरु संतती परियसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु तयानंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी. तदनंतर वसिष्ठ गुरु तेथून शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू. जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक गुरु जाण गौड पादाचार सगुण आचार गोविंद तयाहून. पुढे आचार तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य. पुढे ज्ञानबोधे गिर्य त्याचा शिष्य सिंहगिर्य. ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर ऋषी सरस्वती. पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ. गुरु संतती अवधारी मग तयापासून विद्यारज्ञ श्रीपाद मुनी विद्यातीर्थ. म्हणून पुढे झाला पर्यसा त्याचा शिष्य मळीयानंद देवतीर्थ सरस्वती वृंद. तेथून सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती. येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात. मग निघाले तेथून बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित. सर्व शिष्य यतींसहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागराशीस. गंगासागरापासाव तटाक यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव. येथे झाले पर्यसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू. श्री गुरुशी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीशी. चतुर्थाश्रम तयासी देते झाले पर्यसा. नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती. तयावरी अतिप्रीती शिष्यामध्ये पर्यसा. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पशुपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे श्री गुरु चतुर्थाश्रम ग्रहणम गुरु परंपराम कथनम. नाम द्वादशोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 103.